नमस्कार, मी उदय ओंकार. जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याने व सन्मानाने जगता यावे यासाठी काही मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत. हे मूलभूत हक्क संविधानाच्या भाग 3 मधील अनुच्छेद 12 ते 35 मध्ये नमूद केलेले आहेत. या मूलभूत हक्कांचे वैशिष्ट्य म्हणजे जर या मूलभूत हक्कांचे जर उल्लंघन झाले तर तुम्हाला किंवा प्रत्येक भारतीय नागरिकाला थेट सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येतील. चला तर मग जाणून घेऊया हे आपले मूलभूत हक्क कोणकोणते आहेत. आपला पहिला हक्क हा समानतेचा हक्क आहे. हा हक्क संविधानाच्या अनुच्छेद 14 ते 18 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे. या हक्कामुळे कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. जात, धर्म, लिंग याच्या आधारे कोणाशीही भेदभाव करता येणार नाही. तसेच या हक्कामध्ये अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे. आपला दुसरा मूलभूत हक्क हा स्वातंत्र्याचा हक्क आहे. संविधानाच्या अनुच्छेद 19 ते 22 मध्ये हा हक्क नमूद करण्यात आलेला आहे. या हक्कानुसार आपल्याला बोलण्याचे, विचार मांडण्याचे, भारतात कुठेही फिरण्याचे किंवा राहण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. तसेच शिक्षणाचा अधिकार हाही या हक्काचाच एक भाग आहे. आपला तिसरा मूलभूत हक्क हा शोषणाविरुद्धचा हक्क आहे. हा हक्क संविधानाच्या अनुच्छेद 23 ते 24 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे. या हक्कानुसार माणसांचा व्यापार करणे किंवा बळजबरीने त्यांच्याकडून काम करून घेणे यावर बंदी आहे. तसेच 14 वर्षाच्या खालील बालकांना कारखाने, खाणी किंवा इतर धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मनाई आहे. मानवाच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करण्यास सुद्धा मनाई आहे. आपला चौथा मूलभूत हक्क हा धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहे. हा हक्क संविधानाच्या अनुच्छेद 25 ते 28 मध्ये नमूद करण्यात आला आहे. या हक्कानुसार प्रत्येक व्यक्तीला आपल्या पसंतीच्या धर्माचे पालन करण्याचा, आचरण करण्याचा तसेच धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार आहे. या हक्कानुसार धार्मिक संस्था स्थापन करून त्याचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. आपला पाचवा मूलभूत हक्क हा शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क असून हा हक्क संविधानाच्या अनुच्छेद 29 आणि 30 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे. या हक्कानुसार अल्पसंख्याक गटांना त्यांची भाषा, लिपी व संस्कृती जतन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. तसेच अल्पसंख्याक गटांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार या हक्कानुसार देण्यात आलेला आहे. आपला 6वा मूलभूत हक्क हा संविधानिक उपाययोजनेचा हक्क हा असून हा हक्क संविधानाच्या अनुच्छेद 32 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे. हा हक्क सर्वात महत्त्वाचा हक्क आहे. या हक्कास संविधानाचा आत्मा म्हटले जाते. जर तुमच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन झाले तर या हक्कानुसार तुम्ही थेट न्यायालयाकडे दाद मागू शकता. असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा.